घरात नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे, दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेले आहेत। बडा खेला महाराष्ट्र में होगा। वाढदिवस साजरा करायसाठी त्या महिलेवर सातत्यानं बलात्कार, ती महिला गेली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केली। धर्माची बदनामी, हिंदू धर्माची बदनामी, सनातन धर्माची बदनामी, मी सांगेल तेच होणार, नाही तर तुझा सत्यानाश होणार। महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे 34,355 मुला मुलींचं मृत्यू झाला। मुख्यमंत्र्याला म्हणायला लागलं की मीच उघडलंय प्रकरण, आणि म्हणून मी दिल्लीच्या आकाचा विषय मुद्दाऊन या ठिकाणी वापरला की दिल्लीच्या आकाश सुद्धा त्यांची नावं त्याच्यात आली। म्हणजे खरात नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे, दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेले आहेत। ते तर सांगत होते, म्हणतात की माझा डायरेक्ट ऍक्सेस आहे, आणि ज्या पद्धतीने हे झालेलं आहे ते महाराष्ट्राची मान शर्मेला घालेल अशा पद्धतीची घटना झालेली। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये जे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं ते पोलिसांनी दिलेलं, पण खरी घटना तिथं पुढे आल्याच नाही अध्यक्ष महाराज। म्हणजे मगाशी आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की बदलापूरच्या घटनेमध्ये जो मुख्य त्याला आरोपी केलं की जो त्याचा साक्षीदार होता अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर केला गेला, आणि एन्काउंटर झाल्यानंतर आमचे मुख्यमंत्री महोदयांचं मोठे मोठे कटआउट लावण्यात आले शहरामध्ये, आणि त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली। दादा, त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली। आता खऱ्या अर्थाने अक्षय शिंदे गेल्यानंतर मग ते हे झाल्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर सुमोटो हायकोर्टाने ते प्रकरण ताब्यात घेतलं, पोलिसांना झापलं अनेक प्रकरणात त्याच्यामध्ये। आता ते प्रकरण काय झालं त्याची माहिती आमच्याकडे नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही। पण अक्षय शिंदेचं झालं तसं एकनाथ नाही, चुकीनं माझ्या तोंडात एकनाथ आलं। अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर, ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे, आता ही जी आता SIT आपण नेमली, तर ज्यावेळेस ती महिला डॉक्टर मुंडे तिचं फलटणमध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, तिच्या आईवडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीची हत्या आहे, हे तिची आत्महत्या नाही आहे। त्याच्यामध्ये याच काल मुख्यमंत्री महोदय सांगत होते की हे पोलीस अधिकारी फार चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांना SIT नेमलं। त्यांनी क्लीन चिट दिली, आई वडिलाचं ऐकलं गेलं नाही, कॉल रेकॉर्ड काय होते ते काही बघितलं गेलं नाही, आणि मग या घटनेमध्ये त्याच आता SITच्या प्रमुख आहे। कोणाचं दादा नाव टाकायचं आहे, तुमचं टाकतील, मला मी तुमचं नाव घेतलं म्हणून तुमचं टाकतील असं मी म्हणणार नाही, पण कोणाचं नाव टाकायचं आहे ते ठरवलं जाईल अध्यक्ष महाराज, आणि मग याच्यातून खेळ चालू होईल ही फाईल तयार झाल्यानंतर। आणि मग या प्रकरणामध्ये हे जे महिलांचं शोषण झालं ते बाजूलाच राहणार आहे, पण त्याच्यानंतर हा खेळ मोठा बडा खेला महाराष्ट्र में होगा। मला मध्येच 8 दिवसाच्या पहिले आम्ही लॉबीमध्ये होतो, पत्रकार होते अध्यक्ष महाराज, ते म्हणले शिंदे साहेबाचं ऑफिस एकदम शांत आहे, काही चालत नाही, शिंदे साहेब येतच नव्हते विधानसभेत, ते तिकडेच राहायचे त्यांच्या देवगिरीला, आणि आपल्या ताई आता उपमुख्यमंत्री झाल्या त्यांच्याकडे शांतताच आहे। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एकदम शांतता होती, तेही दिल्लीच्या वारीत जास्त होते। ते सगळेजण विचारत होते, तुम्ही त्यांना असं म्हणून टाकलं की बडा खेला होने वाला आहे। आता हा खेला झाला, आता हे बडा खेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा झालेला आहे। आणि म्हणून हे एकटंच नाही, ह्या बंधुबाबाचं प्रकरण आपण पाहिलं अध्यक्ष महाराज, नांदेडमध्ये आता 2 दिवसाच्या पहिले हिरीगिरी महाराज यांनी वाढदिवस साजरा करायसाठी त्या महिलेवर सातत्यानं बलात्कार, ती महिला गेली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केली। खऱ्या अर्थाने धर्माची बदनामी, हिंदू धर्माची बदनामी, सनातन धर्माची बदनामी या बंधुबाबाच्या माध्यमातून होत आहे। आम्हाला कोणाचं प्रमाणपत्र नाही लागत की मी हिंदू आहे म्हणून, पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीनं धार्मिक व्यवस्था, मी कृष्ण आहे,
मी अनुभवल्याची कला आहे, मी सांगेल तेच होणार, नाही तर तुझा सत्यानाश होणार, असं म्हणणारी व्यवस्था या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उभी झाली असेल. बघा, हा हिरीगिरी महाराज कुठला महाराज आला? महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कायदा नसेल, आम्ही आणलेला कायदा होता, त्या कायद्याचं काय झालं नंतर आपल्याला माहिती आहे. पण एक गुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये या अशा पद्धतीच्या गोंदेगिरी करणाऱ्या लोकांवर महाराष्ट्रात झाला नाही. आम्ही धर्माच्या नावानं राजकारण करायला उभं झालो, पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचा सत्यानाश करायला लागलेली ही बोवागिरी जी आहे बंधुबाबांची, त्याच्याबद्दल कडक धोरणकार सरकार स्वीकारणार काय? धर्माला भ्रष्ट करणारी व्यवस्था, म्हणजे हीच व्यवस्था त्यांच्या शिक्षाला सांगायची की आमच्या पक्षाला मतदान करा, तेव्हा हे चालत होते. पण आज हे बंधुबाबा झाले, प्रकरण उघडकीस झालं आणि आता हे बंधुबाबा या पद्धतीनं पुढे आलेत. आणि म्हणून या छोटासा प्रश्न नाही अध्यक्ष, मला हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्याचं सविस्तर उत्तर, हे जे काय आम्ही मुद्दे उपस्थित केले, धन्यवाद. त्याचं नाही मला तर आता मी 10 मिनिटातच बोललो. 15 मिनिटं. अध्यक्ष महाराज, 17 मिनिटं झाली ना. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपण नाही बोलू देत तर मला 2 मुद्दे आहेत माझे अध्यक्ष महाराज, की महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं, कारण की आता सगळ्याच पेपरला, दैनिक भास्कर असतील, नवभारत असेल, लोकमत असेल, टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, हे जेवढे पेपरमध्ये अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे 34,355 मुला-मुलींचा मृत्यू झाला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.